You are welcome in the new session. In last hour, we studied the conversation in the lesson Grandpa's tells a story, and also studied how to use short sentences for interruptions and what are the responses to it. Now, today we are going to learn ग्रँडपाच स्टोरी टीट फॉर टॅट. टीट फॉर टॅट म्हणजे जशास तसे. आजच्या तासाला आपण ग्रँडपाच्या स्टोरीमध्ये टीट फॉर टॅट ही कथा अभ्यासणार आहोत. नाउ आय एम गिविंग यू न्यू वर्ड फ्रॉम द लेसन. लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. न्यू वर्ड्स. हेसिटेटेड म्हणजे घुटमळला. ॲग्री सहमत होणे. रेड म्हणजे धड घालणे. हाऊल म्हणजे कोल्ह्याचे केकाटणे. स्लिप अवेक म्हणजे निसटून गेला. बेट म्हणजे चूक देणे किंवा मार देणे. ड्रॉ हिम अवे म्हणजे हकलवून लावणे. रिव्हर साईड म्हणजे नदी किनारी. हॅबिट म्हणजे सवय. डीप म्हणजे खोल. फ्रायटन घाबरणे. नॉटी म्हणजे खोडसाळ. ओके स्टुडंट, आता हे सगळे न्यू वर्ड तुम्ही बाय हार्ट करायचे, रिवाइज करायचे. आणि आता आपण टीट फॉर टॅट ही ग्रँडपाची स्टोरी अभ्यासणार. नाउ लेट्स सी. Students, here given the grandpa's story in your textbook page number 20 for read aloud. टीट फॉर टॅट. टीट फॉर टॅट म्हणजे काय? जशास तसे. Once upon a time, a camel and a jackal lived by a river near the water's edge. खूप वर्षापूर्वी एका नदीच्या शेजारी एक उंट आणि एक कोल्हा पाण्याच्या काठाजवळ राहत होते. And on the other side of the river there was a village with fields and farms. आणि त्या नदीच्या दुसऱ्या बाजूला शेते आणि शेतमळे असलेला एक गाव होता. The jackal was very clever. तो कोल्हा खूप हुशार होता. He tried to play a trick on his friend the camel who was happily munching away his food. आपले खाणे आनंदाने चघळत असलेल्या त्याच्या मित्राला, उंटाला, त्याने युक्तीने फसवण्याचा प्रयत्न केला. The jackal began to tempt him to go for a sugarcane treat in a farmer's field. कोल्हा त्याला एका शेतकऱ्याच्या शेतातील उसाच्या मेजवानीला जाण्याकरता भुरळ घालू लागला. At first, the camel hesitated, but in the end, he agreed to go with the jackal to raid the sugarcane field. सुरुवातीला तो उंट घुटमळला. त्याने होय नाही केले, परंतु अखेरीस त्याने कोल्ह्याबरोबर जाऊन उसाच्या शेतावर धाड घालण्याचे कबूल केले. The jackal sat on the camel's back and the two friends crossed the river. कोल्हा उंटाच्या पाठीवर बसला आणि त्या दोन मित्रांनी ती नदी ओलांडली. They ate their fill in the sugarcane field. उसाच्या शेतात त्यांनी अगदी पोट भरून ऊस खाल्ला. Suddenly the jackal began to howl. अचानक तो कोल्हा मोठ्याने केकाटू लागला, विव्हळू लागला. "Shh," said the camel. चुप, उंट म्हणाला. "You will wake the farmer." तू त्या शेतकऱ्याला जागे करशील. But the jackal went on howling. परंतु लब्बाड कोल्हा मोठ्याने केकाटतच राहिला. Sure enough, the farmer and his helpers
केम रनिंग टू द फील्ड. साहजिकच तो शेतकरी व त्याचे नौकर शेताकडे धावत आले. The naughty jackal slipped away, but the poor camel could not do so. तो खोडसाळ कोल्हा निसटून पळून गेला, परंतु गरीब बिचाऱ्या उंटाला तसे करता आले नाही. The farmer beat him up and drove him away. शेतकऱ्याने त्याला भरपूर चोप दिला. त्याला म्हणजे कुणाला? त्या उंटाला. शेतकऱ्याने त्या उंटाला भरपूर चोप दिला आणि त्याला हकलून लावले. द जॅकल वॉज वेटिंग फॉर द कॅमल ॲट द रिव्हर साईड. तो कोल्हा नदी किनारी उंटाची वाट पाहत होता. ही सेड, सॉरी ब्रदर, बट आय एम इन द हॅबिट ऑफ सिंकिंग आफ्टर अ गुड डिनर. तो म्हणाला, माफ कर बंधू, परंतु रात्रीच्या चांगल्या जेवणानंतर मला गाण्याची सवय आहे. आय होप यू डिडंट माइंड इन मच. मला वाटते तू ते फारसे मनाला लावून घेतलेले नसावेस. द कॅमल डिडंट से एनिथिंग. उंट काहीच बोलला नाही. ही लेट द जॅकल सिट ऑन हिज बॅक अँड एंटर द रिव्हर. त्याने कोल्ह्याला आपल्या पाठीवर बसू दिले व तो नदीत शिरला. नियर द मिडल ऑफ द रिव्हर द वॉटर वॉज व्हेरी डीप. तिथे त्या नदीच्या मध्याजवळ पाणी खूप खोल होते. देअर द कॅमल बिगॅन टू टेक अ डीप इन द रिव्हर. तिथे त्या उंटाने नदीमध्ये बुडी मारायला सुरुवात केली. द जॅकल वॉज फ्रायटन. कोल्हा घाबरला. व्हॉट आर यू डुईंग यू सिली फेलो. अरे मूर्खा, तू हे काय करत आहेस? आर यू ट्राईंग टू ड्राउन मी. तू मला बुडवण्याचा प्रयत्न करीत आहेस का? नो ब्रदर, सेड द कॅमल. नाही बंधू, उंट म्हणाला. इट जस्ट दॅट आय एम इन द हॅबिट ऑफ टेकिंग अ डीप इन द रिव्हर आफ्टर अ गुड मील. एवढेच की चांगल्या जेवणानंतर मला नदीत बुडी मारण्याची सवय आहे. आय होप यू डोंट माइंड. मला आशा आहे तुला वाईट वाटले नसेल. द नॉटी जॅकल लर्न हिज लेसन. त्या खोडसाळ कोल्ह्याला चांगला धडा मिळाला. ही नेव्हर ट्रबल द कॅमल अगेन. त्याने त्या उंटाला पुन्हा कधीही त्रास दिला नाही. स्टुडंट, अंडरस्टँड मिनिंग ऑफ द स्टोरी टीट फॉर टॅट? ओके, गुड. नाउ see in your textbook on page number 21. Here given one question 4. Now put the following picture in a proper sentence. पुढे चित्रे गोष्टीतील योग्य क्रमाने मांडा. इथे काय दिलेले आहे? पिक्चर दिलेले आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आणि ती तुम्हाला योग्य क्रमाने मांडायची आहेत. आणि काय करायचं आहे? पुढे पुन्हा दिले 5th क्वेश्चन. कॉपी अँड ॲप्रोप्रिएट लाईन ऑर लाईन्स फ्रॉम द स्टोरी फॉर ईच ऑफ द पिक्चर ॲबोव. आणि प्रत्येक चित्राकरता गोष्टीमधील योग्य ओळ लिहा. ओळ किंवा ओळी लिहा. ओके स्टुडंट. मग आता हे चित्र आपण कसे मांडायचे ते आपण पाहूया. प्रत्येक चित्र दिलेलं आहे आणि ते ओळीप्रमाणे आपल्याला कसे मांडायचे ते आपण पाहूया. फर्स्ट पिक्चर इज द कॅमल ॲग्रीड टू गो विथ द जॅकल टू रेड द शुगर कॅन फील्ड. सेकंड पिक्चर इज द जॅकल सॅट ऑन द कॅमल्स बॅक अँड द टू फ्रेंड्स क्रॉस द रिव्हर. Third picture is they add their fill in the sugar can.
field. Suddenly, the jackal began to howl. Fourth picture is the farmer bait the camel up and drove him away. And fifth picture is in the middle of the river, the camel began to take a dip in the river. The jackal was frightened. Okay, student, got it? Now, here given the grammar part, learning about language. Noun. Noun म्हणजे काय? नामे. Read the following words and then put them in the proper row in the table. म्हणजे काय? पुढील शब्द वाचा आणि नंतर ते त्या तक्त्यातील योग्य स्तंभात लिहा. मग आता इथे तुम्हाला चार्ट दिलेला आहे, टेबल दिलेला आहे आणि ते टेबलमध्ये ते योग्य शब्द तुम्ही योग्य शब्दांच्या पुढे लिहायचे आहेत. मग आता इथे शब्द काय दिलेले आहे? कॅमल, जॅकल, वॉटर, विलेज, फार्म, फील्ड, टाइम, ट्रीट, हॅबिट, हॅपीनेस, ग्रँडपा, फ्रेंड्स, फार्मर, हेल्पर्स, राधिका, स्टिक, शुगर कॅन. ओके स्टुडंट, हे शब्द दिलेले आहेत ते आपल्याला काय करायचे? योग्य स्तंभात लिहायचे आहेत. बघा आता पीपलमध्ये कोण कोण येणार? ग्रँडपा, फील्ड्स, फ्रेंड्स, फार्मर, हेल्पर्स, राधिका. ओके, नेक्स्ट वर्ड काय येणार? ॲनिमल या स्तंभामध्ये आपल्याला कुठले वर्ड्स लिहावे लागणार? कॅमल, जॅकल. अजून 2 शब्द ॲड केल्यावर बोर, स्नेक. पुढे प्लेसेस, विलेज, फार्म, फील्ड. अदर वर्ड इज टेम्पल, सिटी. थिंग्स वी कॅन फील, सी, एक्सेट्रा. वॉटर, स्टिक, शुगर कॅन. अजून 2 वर्ड त्यामध्ये ॲड करायचे, ट्री, राईस. नेक्स्ट, थिंग्स वी कॅन नॉट टच ऑर सी. आपण ज्या गोष्टी स्पर्श करू शकत नाही अशा गोष्टी कोणत्या? टाईम, ट्रीट, हॅबिट, हॅपीनेस. अजून इतर शब्द ॲड करायचे झाल्यावर त्यामध्ये एअर, माइंड. ओके, इथे काय दिले आहे? प्रश्न काय दिला आहे? द वर्ड्स इन द टेबल अबोव आर टुगेदर known as noun in English. Add 2 more words to each row in the table. आपल्याला काय करायचे? तक्त्यातील एकूण सर्व आपल्याला काय करायचे? प्रत्येक रांगेत आणखी 2 शब्दांची भर काढायची. कळलं? ओके स्टुडंट, here given the one more question on the page number 22. Sentences board. काय दिले? वाक्याचा फलक दिलेला आहे. Using proper words in the neighboring boxes, try to make as many meaningful sentences as you can. शेजारच्या चौकटीतील योग्य शब्द वापरून तुम्हाला शक्य असतील तेवढी अर्थपूर्ण वाक्य तयार करा. फॉर एक्झाम्पल, यातून काही एक्झाम्पल तयार करून दाखवलेले आहे, उदाहरणं तयार करून दाखवलेले आहे. दे जम्प डाऊन, बी हॅज शी सॉल्व पझल, अँड सी इज यू कॅन डू इट. आता इथे तुम्हाला एक चौकट दिलेली आहे आणि त्यामध्ये शब्द दिलेले आहेत वेगवेगळे. त्यावरनं तुम्हाला काय करायचं आहे की त्यावरनं तुम्हाला शक्य असतील तेवढी अर्थपूर्ण वाक्य तयार करायची. त्या चौकटीच्या खाली आणखी एक प्रश्न दिलेला आहे. राईट डाऊन एनी 5 ऑफ द सेंटेन्सेस यू मेक. म्हणजे काय? तुम्ही तयार केलेली कोणतीही 5 वाक्य लिहा. आणि पुढे काय दिलं आहे? रिमेंबर द फर्स्ट लेटर ऑफ अ सेंटेन्सेस इज ऑलवेज अ कॅपिटल लेटर. युअर सेंटेन्सेस विल एंड विथ आयदर अ फुल स्टॉप और अ क्वेश्चन मार्क. मग आता ते 5 सेंटेन्सेस आपण तयार करूया. फर्स्ट सेंटेन्स इज विल यू सिंग सॉफ्टली. सेकंड इज वी ट्राईड हार्ड. थर्ड इज
Has it flew away? Fourth is does he read books? Fifth is we have tried hard. आले लक्षात विद्यार्थी मित्रांनो? अशा प्रकारे तुम्हाला हा सर्व अभ्यास करायचा आहे. पुढे आणखी तुम्हाला लर्निंग अबाउट लँग्वेज यामध्ये ग्रामरचा अभ्यास करायला दिलेला आहे. प्रोनाऊन विषयी माहिती सांगितलेली आहे. काय दिलेलं आहे इथे? रीड द वर्ड्स इन द सेकंड कॉलम ऑफ द सेंटेन्स बोर्ड. दे आर कॉल्ड pronoun. Pronoun are words that stand for nouns. They are used when we know what nouns we are talking about. सेंटेन्स बोर्डच्या दुसऱ्या स्तंभातील शब्द वाचा. त्या शब्दांना काय म्हणतात? प्रोनाउन. प्रोनाउन्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? सर्वनामे. प्रोनाउन्स नामांकरिता वापरतात. आपल्याला माहीत असलेल्या नाउन्सविषयी आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा त्यांच्याऐवजी प्रोनाउन वापरतात. लिस्ट द इंग्लिश प्रोनाउन. आय, वे, यू, ही, शी, इट, दे. वन बिलो द ऑदर. राईट इक्वेलियन प्रोनाउन इन युअर मदर टंग अगेन्स्ट ईच. कंपेअर देम. डिस्कस what you notice. प्रथम आय, वी, यू, ही, शी, इट, दे ही इंग्रजी सर्वनामे लिहा. नंतर त्या प्रत्येकासमोर तुमच्या मातृभाषेतील समानार्थी सर्वनामे लिहा. ओके स्टुडंट, गॉट इट? ती मातृभाषेतील समानार्थी सर्वनामे कशी लिहायची? आय याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? मी. वी म्हणजे काय? आम्ही. यू म्हणजे काय? तू, तुम्ही. ही म्हणजे काय? तो. शी म्हणजे काय? ती. इट म्हणजे ते. दे म्हणजे ते, त्या, ती. अशा प्रकारे या इंग्रजी सर्वनामांना मातृभाषेमध्ये समानार्थी ही सर्व सर्वनामे असतात. ओके स्टुडंट, थँक्यू.